केला। विकासाचं घड्याळ अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि याच पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये सध्या शिवाजीराव आढळराव पाटील बोलतात। थेट कार्यक्रमात जाऊयात। आणि महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांची धाडसीपणानं निर्णय घेण्याची क्षमता, विकास कामं करण्याची ज्यांची क्षमता, दिलेला शब्द काही झालं तरी खाली पडू देणार नाही अशी ज्यांची खाती, असे आदरणीय अजितदादा पवार आजच्या ह्या प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ह्या ठिकाणी उपस्थित आहेत। नुकतंच ज्यांचं मार्गदर्शन झालं, ज्यांनी शुभेच्छा दिल्या आणि पुढील कार्यक्रमासाठी जे पुढे निघून गेले ते आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे। ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं 20 वर्षामध्ये ज्यांनी आंबेगाव तालुक्याचा विकास काय असतो हे सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं आणि ज्यांचा मी विरोधी पक्षात असताना, त्यांच्या विरोधात असताना वेळोवेळी जाहीरपणे कबुली दिली की तालुक्यामध्ये जे काय महत्त्वाचे प्रकल्प झाले ते आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील यांच्यामुळे। आणि मी अभिमानानं सांगत आलो की ज्यांनी उच्च तंत्र शिक्षण मंत्र्याचा पदाचा कारभार करत असताना तालुक्याला मोठी देणगी दिली ती इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निकच्या रूपानं। गृहमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर राज्याची पडली आणि तालुक्याला न्याय दिला आणि मंचरचं पोलीस स्टेशन, घोडेगावची पोलीस कर्मचारी वसाहत आणि अन्य पोलीस स्टेशन्स असे आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील माझे खऱ्या अर्थानं जवळचे मित्र दिलीपरावजी वळसे पाटील, दिलीपरावजी मोहिते पाटील। तसं माझं त्यांचं काही मतभेद असण्याचं काही कारण नाही। त्यांचा राजकीय जन्म जिथून झाला तसाच मी सुद्धा त्या पक्षामध्ये 20 वर्ष काम होतं। खरं म्हणजे राजकारण करत असताना समोरासमोर असल्यावर काहीतरी भांडं लागतंच, पण राजकारणाची समीकरणं बदलल्यानंतर सगळं काय विसरून आपण एक दिलानं नवीन समीकरणाशी जुळून घेतो आणि त्याप्रमाणे काम करतो। तसे आमचे दिलीपराव मोहिते पाटील स्वभावना खूप चांगले आहेत। आमचे वैयक्तिक असे हेवे दावे कधी राहिले नाही। जे काय झालं ते पब्लिक इश्यूवरूनच आमचे विषय होतात। असे आदरणीय दिलीपरावजी मोहिते पाटील आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीपजी गारटकर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आमच्या भगिनी रुपालीताई चाकणकर, जुन्नरचे युवा आमदार माझ्या मित्राचे चिरंजीव आणि खऱ्या अर्थानं जुन्नर तालुक्यामध्ये ज्यांनी विकासाची गंगा आणली ते अतुल बेनके, माजी आमदार पोपटरावजी गावडे, सुरेशरावजी गुले, मार्केट कमिटी जुन्नरचे संजयजी काळे, दादा पाटील फराटे, देवेंद्र शेठ शहा, गणपतराव फुलवडे, खेड तालुक्यात